हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 8 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये समर आणि पूजाने ठरवलंय की त्या दोघांनी लग्न करायचं आहे आणि फक्त एका दिवसात दोघेही मंदिरात लग्न करणार आहेत. आणि मग समर रांगणे पाटलांची थोरली सून म्हणून पूजाला आपल्याबरोबर घरी घेऊन येणार. पण ही गोष्ट चक्क भक्तीला समजली आणि भक्तीला समजली मग ती कृष्णाला सांगणार. भक्तीने कृष्णाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेस समरने भक्तीवर जीव घेणा हल्ला केलाय. तिच्या डोक्यात काठी घातलीये. मग भक्तीचा जीव तर जाणार नाही ना? भक्तीला मारून समर आणि पूजा लग्न तर करणार नाही ना? जर या दोघांचं लग्न झालं तर कृष्णाच्या अडचणी वाढतील एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव त्यांच्या रूममध्ये आराम करत असतात. कृष्णा त्यांच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते. आढळराव झोपलेले असतात. कृष्णा म्हणते, आबा तुम्ही आज खालीसुद्धा नाही आला. मी तुमच्या आवडीचा चहा बनवला आहे, उठा चहा पिऊन घ्या. परंतु आढळराव काहीच रिॲक्शन देत नाही. आढळराव तसेच झोपलेले असतात. त्यामुळे कृष्णा ही आढळरावांच्या हाताला हात लावून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. परंतु आढळरावांना स्पर्श करताच कृष्णाला समजतं की आढळरावांना खूप ताप आलाय, त्यांचं अंग गरम आहे. कृष्णा म्हणते, आबा तुम्ही तर तापाने फणफणताय. आणि मग कृष्णा ही लगेच दुष्यंतला हाक मारते. दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार लवकर या. दुष्यंत आतमध्ये येतो आणि विचारतो काय झालं. तर कृष्णा त्याला सांगते, आबांना खूप ताप भरलाय, आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना कॉल करा. दुष्यंत चेक करतो तर त्यालाही समजतं की आढळरावांना खूप ताप आलाय. दुष्यंत म्हणतो, तापाने फणफणलेत ते, आणि तो लगेच डॉक्टरांना कॉल करतो. कृष्णा ही आढळरावांना झोपेतून उठवते. आढळराव म्हणतात, कृष्णे मला खूप त्रास होतोय. कृष्णा त्यांना समजावून सांगते, दुष्यंत सरकारांनी डॉक्टरांना कॉल केलाय, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर आत्ता येतील. तर आढळराव सांगतात, कृष्णे मला खूप भीती वाटतीये आणि जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर माझ्या दुष्यंतला सांभाळ. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. आढळराव म्हणतात, या संपूर्ण संपत्तीचा दुष्यंत जरी वारस असला ना तरीसुद्धा तूच खरी राखणदार आहे. या सगळ्यांकडे लक्ष ठेव बरं का, हे सगळं राख. कृष्णा रडू लागते आणि म्हणते, आबा तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही फक्त थोडेसे आजारी पडला आहात, थोडासा ताप आलाय, तुम्ही खमके आहात, लगेच बरे व्हाल. असं काही वंगाळ बोलू नका. तर आढळराव म्हणतात, कृष्णे काय चांगलं आणि काय वंगाळ. माणसाला छोटा आजार असो वा मोठा आजार असो, जगण्याची इच्छा पाहिजे. आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाहीये, त्यामुळे मी जगल की नाही माहीत नाही, म्हणून तुला हे सांगतोय. कृष्णा खूप दुःखी होते, रडू लागते. आढळराव पूर्ण निराश झाले आहेत, त्यांची जगण्याची इच्छाच राहिली नाहीये. अनुसूया सासूबाईंच्या विश्वासघातामुळे ते खूप दुःखी झाले आहेत हे कृष्णाला समजतं. आढळरावांची अवस्था खूप बिकट असते. कृष्णा घाबरलेली असते, दुःखी असते. आणि इकडे समर सकाळी सकाळी तयार होऊन घराबाहेर जात असतो. तेवढ्यात जयकांत त्याला थांबवतो आणि म्हणतो, काय समर भावा, सकाळी सकाळी कुठं करणार हवा. तर समर चिडून म्हणतो, ए जयकांत, सकाळी सकाळी ना माझा मूड चांगला आहे, उगच मला राग इलास काही करू नको, जाऊ दे मला. तर जयकांत त्याला विचारतो, अरे पण तू असा चालला का हात हलवत? तुझी बॅग कुठे? जे 4 कपडे घेऊन आला होता ते 4 कपडे तर घेऊन जा. तसंही तुझी आई तर गेली 12च्या भावात, तुला सुद्धा जायचं आता घराबाहेर. समर खूप चिडतो आणि म्हणतो, जयकांत लायकीत राहायचं बरं का. तर जयकांत म्हणतो, अरे माझी लायकी काढतो, तुझी काय लायकी रे? आता तुला सुद्धा घराबाहेर जायचंय. मला खूप वाईट वाटलं. कृष्णा आणि बाळाजाबाईने काय हाल केले तुझ्या आईचे, पण तू काहीच करू शकला नाही. आता तुला आहे ना कृष्णाविरुद्ध काहीतरी करावं लागेल. आणि खरं सांगतो, या घरचा इतिहास आहे, कृष्णाविरुद्ध जो काही पण करतो तो या घराबाहेर जातो, त्यामुळे तू सुद्धा या घराबाहेर जाणार. असं म्हणून जयकांत मस्त सोफ्यावर पायावर पाय टाकून बसतो. तर समर त्याला विचारतो, मग तू कसा काय या घरात? तू तर कृष्णाविरुद्ध काय काय केलंय? तू या घराच्या बाहेर सगळ्यात आधी जायला पाहिजे होतं. तर जयकांत सांगतो, अरे बाबा मी या घराबाहेर नाही गेलो, कारण माझ्यावर बाळाजाबाईची कृपा आहे, पण तुझ्यावरती कृपा नाही आहे ना, त्यामुळे मी या घरातच राहणार.
तू या घराबाहेर जाणार. तर समर म्हणतो, पण बाळजाबाईसुद्धा आता त्या कृष्णाच्या पावलावर पाऊल टाकायली आहे, त्यामुळे तू सुद्धा या घरात राहणार नाही. आता बाळजाबाई आणि कृष्णा मिळून तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर काढतील. हे ऐकून जयकांत हसू लागतो आणि म्हणतो, अरे समर भावा, तुला खरंच असं वाटतं का बाळजाबाई बदलली आहे? एक वेळ नागिन आपली काट टाकून वाटेवर नीट चालल, पण ही बाळजाबाई काही सरळ मार्गावर चालणार नाही. त्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ नको, तू तुझं टेन्शन घे. तुझ्या आईसारखं तू सुद्धा आता या घराबाहेर जाणार. तिची कशी विकेट पडली तशी तुझी विकेट पडणार. समरला खूप राग येतो आणि तो जयकांतची गचंडी पकडतो. जयकांत म्हणतो, हा राग आहे ना कृष्णासमोर दाखवायचा, माझ्यासमोर नाही. समर चिडतो आणि तेथून निघून जातो. इकडे दलपत हा बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आज जरी कृष्णाच्या कृपेमुळे आपण सगळे या घरात राहत असलो, पण उद्या कृष्णा, आढळराव आणि दुष्यंतचं वागणं बदललं, विचार बदलला तर ते आपल्याला घराबाहेर काढू शकतात. बाळजाबाई ही तिला समजावून सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या जर त्या तिघांनी मला घराबाहेर काढलं ना, तरीसुद्धा मी तुमच्या कुटुंबाचं काहीच वाईट होऊ देणार नाही आहे. तुमच्या कुटुंबाला मी या घराबाहेर जाऊ देणार नाही आणि आता तुम्ही जाऊ शकता. दलपतला खूप वाईट वाटतं की कालपर्यंत ज्या बाळजाबाईसाठी त्याने एवढं काही केलं, ती बाळजाबाई आता त्याच्याबरोबर काहीही काम करायला तयार नाही आहे. दलपत तेथून निघून जातो आणि बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, तुम्हाला असं वाटतंय की मी नाटक करते, मी चांगुलपणाचं नाटक करते, पण मी कोणतंही नाटक करत नाही आहे. मी आता खरंच बदलली आहे आणि मला आता सत्याच्या मार्गावर चालायचं आहे. त्यामुळे मला तुम्ही पुन्हा कितीही त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी परत त्या मार्गावर कधीच चालणार नाही, कधीच वाईट काम करणार नाही. म्हणजे खरंच बाळजाबाई बदलली आहे आणि बाळजाबाईचं हे बदललेलं रूप सगळ्याच प्रेक्षकांना खूप आवडतं आहे, एवढं मात्र नक्की. दुसरीकडे डॉक्टर आढळरावांना चेक करून घराबाहेर जात असतात. तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत त्यांना थांबवतात. कृष्णा विचारते, आबांना नेमकं काय झालंय? डॉक्टर या दोघांना सांगतात, आढळरावांनी एखाद्या गोष्टीचा खूप मोठा धसका घेतलाय, त्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. कृष्णा आणि दुष्यंतला समजतं की त्यांनी अनुसूयाचा वागण्याचाच धसका घेतलाय. डॉक्टर सांगतात, अजून एक, त्यांचा बीपी खूप जास्त हाय आहे आणि हाय बीपीमुळेच त्यांना हा सगळा त्रास होतोय. त्यामुळे यानंतर त्यांना कोणताही धक्का बसणार नाही, कोणताच त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांची जितकी जास्त काळजी घ्याल तितके लवकर ते बरे होतील. त्यांचे पथ्य पाणी, त्यांची औषधं सगळं वेळच्या वेळेस त्यांना द्या. दुष्यंत हो म्हणतो. डॉक्टर तेथून निघून जातात. कृष्णाला खूप काळजी वाटत असते. दुष्यंत तिला म्हणतो, चल आतमध्ये. हे दोघे आतमध्ये जाणार. इतक्यात काही गावकरी, शेतकरी तेथे पोहोचतात आणि म्हणतात, कृष्णे, आम्ही बर्बाद झालो, आम्ही बर्बाद झालो. कृष्णा आणि दुष्यंत विचारतात, काय झालंय नेमकं? तुम्ही असं का म्हणताय की आम्ही बर्बाद झालो? तर एक शेतकरी सांगतो, काय सांगायचं तुला कृष्णे, तुला तर माहिती आहे पावसाळा तोंडावर आलाय, आता शेतात पेरणी करायची आहे. त्यासाठीच गावात जो बर्ड आहे ना, जो बियाणे विकतो, त्याच्याकडून आम्ही बियाणे आणले होते आणि पहा, हे सगळे बियाणे खराब निघाले. त्यांचा आता आम्हाला काहीच उपयोग नाही. कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दोघे बियाणे चेक करतात तर बियाणे खरंच खराब असतात. हा एक शेतकरी सांगतो, कृष्णे, आधीच बियाणे खराब निघाले, पैशापायी पैका गेला आणि आता अवकाळी पावसाचं संकट, अशाने तर आम्हाला खायला सुद्धा काही मिळणार नाही. आम्ही जगायचं कसं? कृष्णा आणि दुष्यंतला खूप टेन्शन येतं. दुसरा शेतकरी म्हणतो, कृष्णे, म्हणूनच आम्ही आशेने तुझ्याजवळ आलोय. तू काहीतरी करशील. आमचा बियाण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो सोडून दे, नाहीतर आमच्या कुटुंबाला आम्ही काय खाऊ घालायचं, आम्ही कसं जगायचं? तिसरा शेतकरी म्हणतो, कृष्णा, आता आमचं भविष्य फक्त तुझ्या हातात आहे. तूच आम्हाला वाचू शकते, तूच आम्हाला या संकटातून सोडू शकतेस. कृष्णा या सगळ्या शेतकऱ्यांना समजावून सांगते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही जा, मी थोड्या वेळाने गावात येते, त्या बर्डेलाही भेटते आणि बियाण्याची काही व्यवस्था होते का ते सुद्धा पाहते. जा तुम्ही आता. शेतकरी कृष्णासमोर हात जोडतात आणि तेथून निघून जातात. आता काय करायचं हाच प्रश्न कृष्णा आणि दुष्यंतला पडलेला असतो. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, कृष्णे, चल माझ्याबरोबर. आढळरावांना औषधं द्यायची आहे. मी त्यांना औषधं देत होते, पण ते औषधं घ्यायला तयार नाही आहे. मला म्हणाले, मी तुझ्या हातून नाही घेणार, मला फक्त कृष्णाच्या हातूनच औषधं घ्यायची आहेत,
चल माझ्याबरोबर. आणि हे तिघेही घरामध्ये निघून जातात. इकडे पुज्जू आणि समर हे दोघे एकत्र बसलेले असतात. समर खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला आता आईचं टेन्शन आहे, त्यामुळे तो काहीच बोलत नाही. पूजा विचारते, काय झालं समर, तू इतका शांत काय आहे, काहीच का बोलत नाही आहे? समर चिडून म्हणतो, तो जयकांत तो जयकांत आहे ना, जास्त माजलाय, मला एकदा त्याची ठेचायची आहे. तर पूजा म्हणते, अरे कशाला तुझा टाईम वेस्ट करतोय, त्या जयकांतची ठेचून तुला काय मिळणार आहे? त्यापेक्षा आहे ना, तू त्या कृष्णाला कसा त्रास देता येईल ना, त्याकडे लक्ष दे. समर म्हणतो, खरं बोलतेस तू, त्या जयकांतच्या नादी लागून काही फायदा नाही आहे. मला त्या कृष्णाचा बंदोबस्त करायचा आहे आणि त्या कृष्णाला कसा त्रास होईल ना, ते मला माहिती आहे. पूजा विचारते, कसा त्रास होईल त्या कृष्णाला? तर समर सांगतो, आपल्या दोघांच्या लग्नामुळे, आपल्या दोघांचं लग्न झालं ना, तर त्या कृष्णाला खूप त्रास होईल आणि लवकरच आपल्याला लग्न करावं लागेल. तर पूजा म्हणते, अरे मी तर केव्हाची लग्नाची तयारी करून ठेवली आहे, तूच लग्न करायला तयार नाही आहे. समर म्हणतो, खरं बोलतेस तू, आता वेळ वाया घालून काहीच फायदा नाही आहे. त्या कृष्णाला धक्का द्यायचा असेल तर आपल्या दोघांना लग्न करावंच लागेल. पूजाला खूप आनंद होतो आणि पूजा म्हणते, माझा लाडका नवरोबा, आणि ती समरला घट्ट मिठी मारते. पूजा खुश असते की शेवटी ती रांगणे पाटलांची सून बनणार आणि तिला जे हवं होतं ते सगळं मिळवणार. इकडे कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई सगळे आढळरावांच्या रूममध्ये येतात आणि कृष्णा म्हणते, आबा काय झालं, घ्या ना औषध. तर आढळराव खूप अस्वस्थ असतात आणि म्हणतात, नाही ग कृष्णे, माझा या बाळजाबाईवर अजून विश्वास नाही आहे, तिच्या हातून मी औषध नाही घेऊ शकत. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, ठीक आहे आबा, तुम्ही माझ्या हातून औषध घ्या, माझ्यावर तर विश्वास आहे ना. आढळराव हो म्हणतात. मग दुष्यंत आणि कृष्णा आढळरावांना बेडवर बसवतात. कृष्णा त्यांना औषध देते. आढळराव औषध घेतात आणि कृष्णा गावात जाऊ लागते. तिला शेतकऱ्यांच्या बियाण्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर आढळराव तिला थांबवतात आणि म्हणतात, कृष्णे, कोठेच जाऊ नको, येथेच थांब. कृष्णा विचारते, काय झालं आबा? तर आढळराव सांगतात, मला खूप भीती वाटतेय, कुणीतरी माझा जीव घेईल, कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवू नये, मला मारून टाकेल असं मला वाटतंय. त्यामुळे तू कोठेच जाऊ नको, तू येथेच थांब, माझ्याजवळच थांब. कृष्णा आणि दुष्यंतला आढळरावांची खूप काळजी वाटते. आढळराव म्हणतात, कृष्णा, कोठेच जाऊ नको, तू माझ्याजवळ थांबलीस ना, तर मला कसलीही चिंता राहणार नाही, कुणी माझं काहीच बिघडू शकत नाही असं मला वाटेल, त्यामुळे तू येथेच थांब. कृष्णा आणि दुष्यंतचा नाईलाज होतो. कृष्णा विचार करते, आबा म्हणताय येथेच थांब, आणि जर मी येथेच थांबले तर मी शेतकऱ्यांना दिलेलं वचन कसं पूर्ण करणार? शेतकऱ्यांवर जे संकट आलंय ते संकट मी कसं सोडवणार, हाच प्रश्न कृष्णाला पडतो. कृष्णा याच गोष्टीचा विचार करत असते. दुष्यंत कृष्णाला विचारतो, काय झालं कृष्णा, आता तू कशी जाणार? तुला तर शेतकऱ्यांकडे जायचं आहे ना, त्यांचा तो बियाण्यांचा प्रॉब्लेम आहे. तर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, मी सगळं करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि कृष्णा आढळरावांना म्हणते, आबा मी येथेच आहे बरं का, तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी तुम्हाला सोडून कोठेच जात नाही आहे. पण आढळरावांची अवस्था खूप बिकट असते. हे पाहून कृष्णा आणि दुष्यंतला टेन्शन येतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आपल्याला बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, आपण त्यांना घरी नाही ठेवू शकत, चला आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तर आढळराव म्हणतात, नाही, हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही आहे, मी बरा आहे, आता औषध दिलं आहे ना, मी बरा होईल सकाळपर्यंत. तर कृष्णा म्हणते, आबा तुमचा ताप उतरतच नाही आहे, दुष्यंत सरकार बरोबर बोलताय, चला तुम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत आढळरावांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. थोड्या वेळानंतर बाळजाबाई ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात कृष्णा घरी परत येते. बाळजाबाई विचारते, काय ग कृष्णे, आढळरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं का? तर कृष्णा सांगते, हो, आबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आता दुष्यंत सरकारसुद्धा घरी येत आहे. बाळजाबाई विचारते, दुष्यंत का घरी येतोय? मग काय आढळराव हॉस्पिटलमध्ये एकटेच राहणार का? दुष्यंतने त्यांच्याबरोबर थांबायला हवं होतं ना. तर कृष्णा सांगते, अहो बाळजाबाई, दुष्यंत सरकार का नाही थांबणार? पण आबा ऐकतात का? आबांनी त्यांना घरी परत पाठवून दिलं आणि काकांना ठेवलंय, दलपत काका आहेत त्यांच्याबरोबर, तेव्हा कुठे बाळजाबाईला बरं वाटतं. कृष्णा विचारते, पण बाळजाबाई तुम्ही काय करताय? तर बाळजाबाई सांगते, अगं आढळरावांना त्या हॉस्पिटलातलं जेवण नाही आवडायचं, म्हणून मी त्यांच्यासाठी मौसूद खिचडी बनवतेय. आजारी माणसाला अशीच खिचडी देतात ना. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो.
बाळजाबाई तिची खिचडी बनवत असते. कृष्णा विचारते, बाळजाबाई, जेव्हा आबांनी तुमच्या हातून औषध नाही घेतलं, म्हणाले की माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे, तुमच्या ओरडले, तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? तर कृष्णा म्हणते, जाऊ दे का कृष्णे, आता ही माझ्याच कर्मांची फळं आहेत. 26 वर्ष मी वाईट कर्म केली आहेत आणि 26 दिवसात कसा कोणाचा माझ्यावर विश्वास बसेल? पण मला एवढं नक्कीच वाटतं की आज ना उद्या सगळे माझ्यावर विश्वास ठेवतील. जसा तू ठेवला तसा सगळ्यांचाच विश्वास बसेल. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई, एक दिवस तो नक्कीच येईल. बाळजाबाई कृष्णाला विचारते, कृष्णा, तू एवढी निर्मळ मनाची कशी ग? मला तुझ्यासारखं का नाही वागता आलं? कधी कधी असं वाटतं, जर 26 वर्ष मी तुझ्यासारखी वागले असते तर या गावाचं किती भलं झालं असतं, या कुटुंबाचं किती भलं झालं असतं. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, कृष्णा बाहेर ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णा म्हणते, बोला ना मग येथे. पण तेथे बाळजाबाई असते. त्यामुळे दुष्यंत चिडून म्हणतो, तुला कळत नाही का, मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे, चल बाहेर. असं म्हणून दुष्यंत बाहेर निघून जातो. बाळजाबाई म्हणते, जा बाई कृष्णा. कृष्णा तेथून निघून जाते. त्यामुळे बाळजाबाईला वाईट वाटतं की दुष्यंतचा अजूनही माझ्यावर विश्वास बसलेला नाही आहे, तो माझ्यासमोर काहीच बोलत नाही. आणि इकडे आपली पूज्जू मस्त बोटांना नेल पेंट लावत असते आणि त्याच वेळेस सावित्री तेथे येते आणि म्हणते, माझ्या बोटाला नखाला सुद्धा नेल पॉलिश लाव ना. तर पूजा चिडून म्हणते, नो वे, ही खूप एक्सपेन्सिव्ह नेल पेंट आहे आणि माझ्याकडे अशी 10-20 रुपयाची नेल पेंट नाही आहे तुझ्यासाठी. जा त्या भक्तीकडून घे, तिच्याकडे असतात तशा लोकल नेल पेंट्स. हे ऐकून सावित्री खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा पूजा, तू माझी त्या नेल पेंटसाठी किंमत करतीये का? तर पूजा म्हणते, अगं आई तसं नाही, पण तू आता किती वयस्कर झाली आहे, तुला कशाला नट्टापट्टा करायचा या वयात? तर सावित्री चिडून म्हणते, वयस्कर नाही झाली आहे मी, परिस्थितीमुळे अशी झाली आहे. तर पूजा म्हणते, हो ना, पहा ते सगळं टॅनिंग अँड ऑल कशी झाली आहे गावात राहून राहून. तर सावित्री म्हणते, खरं आहे तुझं, पहा ना किती काळं पडलंय, काळं पांढरं, खरं तर पांढरं नाही आहे, सगळं काळं काळंच झालं आहे. आणि तेवढ्यात भक्ती एक पार्सल घेऊन तेथे येते आणि सांगते, तो गावातला रम्या आहे ना, त्याने ह्या पूजाचं पार्सल दिलं आहे. पूजा हे पार्सल घेते. सावित्री म्हणते, अगं पूजे, कशाला एवढं महागडं महागडं मागवत राहतेस? तर भक्तीसुद्धा तेथेच उभी राहते आणि पूजा चिडून म्हणते, भक्ते, केलं ना तू तुझं काम, जा बरं आता. हे माझं पार्सल आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि तू ते पाहावं, नजर लावावी अशी माझी इच्छा नाही आहे. भक्तीला खूप राग येतो. भक्ती पूजासमोर हात जोडून म्हणते, हात जोडले बाई तुला, काय करायचं ते कर. असं म्हणून भक्ती तेथून निघून जाते. मग सावित्री पूजाजवळ बसते आणि विचारते, काय ग त्यामध्ये? अगं महागातलं असेल ना, एवढं महागाचं कशाला मागवायचं? तर पूजा सांगते, अगं महागाचं नाही आहे, त्यात मेहंदीचे कोण आहे. तर सावित्री म्हणते, कशाला मेहंदी मागवली? अगं तुझे केस अजून पिकले नाही आहेत, काळे आहेत चांगले. तर पूजा म्हणते, आई, मेहंदीचे कोण आहे कोण? हातावर मेहंदी काढायला आता नवरी मुलीच्या हातावर मेहंदी तर असतेच ना. हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, नवरी मुलगी, हे काय बोलतेस तू? तर पूजा सांगते, हो आई, मी आणि समर उद्या मंदिरात लग्न करणार आहोत. हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो. सावित्री म्हणते, छान छान, चांगली गोष्ट आहे, पण ती समरची आई अनुसूया तर वेड्यांच्या हॉस्पिटलात गेली ना. तर पूजा म्हणते, जाऊ दे ना मग, उलट चांगलंच झालं. ती जर बाहेर असती तर आमच्या लग्नामध्ये नक्कीच अडथळा आणला असता. तर सावित्री म्हणते, ती आणो ना आणो, पण ती कृष्णा लग्नात नक्कीच अडथळा आणेल. कशी वेळेवर टपकती की नाही ते पहा. पूजा म्हणते, तू त्या कृष्णाची काळजी करू नको, तिचा सुद्धा आम्ही चांगलाच बंदोबस्त केलाय. ती काय मध्ये टपकायची नाही आणि माझं आणि समरचं लग्न होणारच. हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. शेवटी माझ्या पूज्यूचं लग्न होणार, माझी पूजा ही रांगणे पाटलांची थोरली सून बनणार. हा विचार करून सावित्री खूप खुश होते. पूजाची नजर उतरवते. पूजाला सुद्धा आनंद झालेला असतो की शेवटी तिचा प्लॅन यशस्वी होणार आणि ती रांगणे पाटलांची सून बनणार. इकडे दुष्यंत कृष्णाची घराबाहेर वाट पाहत असतो. कृष्णा घराबाहेर येते आणि विचारते, काय झालं, आबांची तब्येत ठीक आहे ना? तर दुष्यंत सांगतो, हो ठीक आहे, मी आलो तेव्हा सलाईन सुरू होतं आणि डॉक्टरांनी तेच सांगितलंय की त्यांना धक्का बसलाय म्हणून असं झालंय. कृष्णा म्हणते, खरंय, अनुसूया सासूबाईंनी त्यांचा खूप मोठा विश्वासघात केलाय. दुष्यंत म्हणतो, मला सुद्धा वाईट वाटलंय, आबांबद्दल खूप वाईट वाटतंय. त्यांना आयुष्याचे 2-2 जोडीदार मिळाले, पण कुणीच त्यांच्या लायक नव्हतं.
त्यांना संसाराचं सुख कधी मिळालंच नाही. तर कृष्णा म्हणते, जाऊ द्या दुष्यंत सरकार, ते खमके आहेत, नक्कीच या परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडतील आणि सुखी आयुष्य जगतील. दुष्यंत म्हणतो, हो हो, आता चल आपण गावात जाऊया, तुला ते बियाण्यांचं करायचं आहे ना, शेतकऱ्यांना मदत करायची आहे. तर कृष्णा म्हणते, हो हो, ते मी करेल. आता आबांचा डबा पाठवून देते आणि मग त्यानंतर गावात जाऊन शेतकऱ्यांशी बोलते. माझ्याकडे काही बियाणे आहेत, ते बियाणे त्यांना वाटून देते आणि मग त्या बर्डेला जाऊन भेटते. त्याला विचारते, तू बोगस बियाणे का गावात वाटले? दुष्यंत म्हणतो, वा वा वा, म्हणजे तुझा सगळा प्लॅन तयार आहे. मला असं वाटलं तू आज मला विचारशील, दुष्यंत सरकार हे सगळं कसं करू, पण आता तुला माझी गरजच नाही आहे ना, कारण तुझ्याकडे अनुभवी बाळजाबाई आहेत. तू त्यांना विचारलं असशील आणि त्यांनी तुला सगळं सांगितलं असेल. आता काय तुला माझी गरजच नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असं काही नाही आहे. दुष्यंत म्हणतो, माहिती आहे माहिती आहे, मला आहे ना सगळं माहिती आहे की आजकाल तुला माझ्यापेक्षा त्या बाळजाबाई जास्त जवळच्या झाल्या आहेत. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, जोपर्यंत गावकऱ्यांचं भलं होतं आहे तोपर्यंत ठीक आहे. आणि हो, जेव्हा त्या बर्थडेला भेटायला जाशील ना, तेव्हा मला सोबत घेऊन जा, आहे मी घरी, एकटी जाऊ नको, डेंजरस माणूस असू शकतो तो. असं म्हणून दुष्यंत घरात निघून जातो. आता या दुष्यंत सरकारांना कसं समजून सांगायचं, हाच प्रश्न कृष्णाला पडतो. आणि इकडे पूजाच्या घरी चक्क मेहंदीवालीसुद्धा आलेली असते. ती पूजाच्या हातावर मेहंदी काढत असते. सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री, पूजा खुश असतात. सावित्री म्हणते, ए मेहंदीवाली, हातभर मेहंदी काढ बरं का, छान मेहंदी काढायची. तर पूजा म्हणते, नाही नाही, नाजूकशीच बरी आहे, कोणाला काही कळायला नको. तेवढ्यात भक्ती घरी येते. सावित्री म्हणते, ए भक्ते, कोठे गेली होतीस ग? किती वेळ झाला, येथे सकाळपासून भुकेने पोटात आगडोंब उसळलाय, लवकर जेवण बनव, खूप भूक लागली आहे मला. तेवढ्यात भक्तीला दिसतं की पूजाच्या हातावर चक्क मेहंदीवाली मेहंदी काढतीये. त्यामुळे भक्ती विचारते, काय ग पूजे, हातावर मेहंदी काढतीयेस, काही खास आहे का? तर भक्ती म्हणते, नाही नाही, काही खास नाही आहे. कसं आहे ना भक्ते, मला माझ्या नवऱ्याने नाही टाकलंय ना, म्हणून मी आनंदाने हातावर मेहंदी काढूच शकते. भक्तीला खूप राग येतो की पूजा येऊन जाऊन तिला असेच टोमणे मारतीये. त्यामुळे भक्ती चिडते आणि म्हणते, वय का आय, तुला सुद्धा माहिती आहे मी येथे काय आहे. जर मी या घरात नाही राहिले ना, तर तुमच्या दोघींचे खाण्यापिण्याचे हाल होतील, उपाशी माराल तुम्ही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून भक्ती स्वयंपाकाला निघून जाते. सावित्री आणि पूजाला खूप राग येतो. आणि इकडे कृष्णा ही बाळजाबाई जवळ येते आणि बाळजाबाईला सांगते, बाळजाबाई, मी आता गावात चालली आहे, मला गावातील शेतकऱ्यांवर जे संकट आलं आहे ना, ते दूर करायचं आहे, मी त्यांना बियाणे वाटून येते. तर बाळजाबाई म्हणते, खरंच कृष्णे, मी तुला ओळखण्यात खूप चूक केली. तू घरसुद्धा किती चांगलं सांभाळतेस आणि गावातील शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा सोडवतेस. खरंच तुला मानलं पाहिजे, एकाच वेळेस तू दोन्ही कामं अगदी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे करते. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो आणि कृष्णा बाळजाबाईंचा आशीर्वाद घेते. बाळजाबाई म्हणते, अगं माझे आशीर्वाद तर नेहमीच तुझ्याबरोबर आहेत. कृष्णा ही बाळजाबाईला सांगते, आता शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण पेरणीचे दिवस जवळ आले आहेत ना, तर मी त्यांच्या सगळ्या समस्या सोडून येते. बाळजाबाई म्हणते, नक्कीच सोडवशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच कृष्णा, तुझ्यासारखी सून मिळायला ना नशीब लागतं आणि गावकऱ्यांचं सुद्धा नशीब आहे की तुझ्यासारखी सरपंच त्यांना लाभली आहे. खरंच सरपंच तूच व्हायला हवी होती आणि तू झालीस, याचा मला खूप आनंद होतोय. कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई. आणि बाळजाबाई तेथून निघून जाते. कृष्णा घरातील जबाबदाऱ्या सांभाळतीये, त्याचबरोबर गावातील सरपंच पदाची जबाबदारीसुद्धा सांभाळतीये, ते सुद्धा उत्तम प्रकारे. हे पाहून बाळजाबाईला सुद्धा खूप आनंद होतो. बाळजाबाई खुश असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे आढळरावांची काळजी घेत आहे. आढळरावांची तब्येत ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अनुसूयाने त्यांचा जो विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे, त्यामुळेच त्यांची तब्येत बिघडते आहे. पण आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तर लवकरच ते बरे होतील, एवढं मात्र खरं. पण या मालिकेतला एक खूप मोठा ट्विस्ट आता समोर येणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे चक्क आता समर आणि पूजाचं लग्न होणार आहे. कृष्णाला त्रास द्यायचा असेल तर पूजाला घरात आणावं लागेल, हे समरला कळून चुकलं आहे. त्यामुळेच तो पूजाबरोबर मंदिरात लग्न करणार आहे. मग हे लग्न होणार का? पूजा कृष्णाची मोठी जाऊ बनणार का? रांगणे पाटलांच्या घरात येणार की लग्न होण्याआधीच कृष्ण आणि दुष्यंत हे लग्न थांबवतील?
हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू बाळजाबाई, मैनावती आणि जयकांत हे तिघे समरबद्दल बोलत असतील. समर हा घरात नसेल तेव्हा मैनावती म्हणेल, मला तर हीच भीती वाटते की जेव्हापासून ती अनुसूयाबाई येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे तेव्हापासून हा समर काहीतरी वेगळाच वागतोय आणि तो मोठा कांड करणार, काहीतरी आक्रीत करणार अशी भीती मला वाटते. त्यामुळे बाळजाबाईला सुद्धा टेन्शन येणार आणि तिला सुद्धा माहीत असेल की समर काहीतरी वेडंवाकडं करू शकतो, अनुसूयाचा बदला घेण्यासाठी काहीतरी आक्रीत करू शकतो. आणि इकडे समर आणि पूजा हे पूजाच्या घरी असतील आणि आता या दोघांच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असेल. त्यांनी बाशिंग, मुंडावळ्या, लग्नाचं सगळं सामान आणलेलं असेल. पूजा, सावित्री, समर हे तिघे खूप खुश असणार की आता आमचं लग्न होणार. आणि त्याच वेळेस भक्ती तेथे येईल. ती या तिघांचं बोलणं ऐकेल. त्यामुळे भक्तीला जबर धक्का बसेल की आज पूजा आणि समर लग्न करताय. भक्तीला पाहून हे तिघे सुद्धा खूप घाबरतील. आणि इकडे कृष्णा ही तुळशीमाई समोर प्रार्थना करत असेल की तुळशीमाई सगळं काही ठीक होऊ दे. पण कृष्णाच्या मनात एक वेगळीच भीती असणार की काहीतरी वंगाळ घडणार आहे, काहीतरी चुकीचं घडणार आहे. आणि इकडे भक्ती चिडून म्हणेल, तुम्ही दोघे लग्न करताय ना, मी हे कृष्णाला कॉल करून सांगते. आणि भक्ती ही घरातील कृष्णाला फोन करणार. पण त्याच वेळेस समर चक्क भक्तीच्या डोक्यामध्ये एक मोठं लाकूड घालणार, काठीने भक्तीच्या डोक्यात मारणार. त्यामुळे भक्ती ही जागेवर बेशुद्ध होऊन पडेल. आणि मग समर चिडून म्हणणार, आज काही झालं तरी सुद्धा माझं आणि पूजाचं लग्न होणारच. त्यासाठी मला कोणाचा जीव घ्यावा लागला तरी बेहत्तर, पण मी आज पूजाशी लग्न करून राहणारच. त्यामुळे सगळे चांगलेच घाबरतील. त्यानंतर भक्ती ही बिचारी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेली असेल आणि समर पूजा आणि सावित्रीला घेऊन लग्न करण्यासाठी निघून जाईल. इकडे कृष्णा आणि बाळजाबाई खूप घाबरलेले असतील की काहीतरी आक्रीत घडणारे, काहीतरी वाईट घडणारे. त्यांना खूप भीती वाटत असेल. मग हे आक्रीत म्हणजे समर आणि पूजाचं लग्न आहे. मग समर आणि पूजाचं लग्न होणार का? कृष्णा हे लग्न अडवू शकेल का? भक्तीचं काय होणार? भक्ती ही फक्त बेशुद्ध पडली आहे की तिचा जीव धोक्यात आहे? भक्ती ही थोड्या वेळानंतर शुद्धीत आल्यावर कृष्णाला फोन करून सांगू शकेल का? हे सगळं आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि जर तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.